नमस्कार सर्वांना, मी वैशाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक टिप्स. आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार. तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शनीची 7.5, राहू केतूचा त्रास या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रासदायक ठरत असतात. आणि हा शनीचा त्रास कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यासाठी मी घेऊन आले आहे एक छोटीशी टिप्स की ज्याने आपला शनीचा त्रास कमी होईल. तर आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये कोणालाही जर शनीची 7.5 असेल आणि राहू केतूचा त्रास असेल तर मी एक उपाय सांगणार आहे. तो उपाय आपण 7 शनिवार करायचा आहे. आणि कुठलाही उपाय करताना त्यावर पूर्ण विश्वास पाहिजे की ज्या देवतेची आपण श्रद्धेने पूजा करतो, ज्या देवतेला आपण मानतो, मग ती कोणतीही असो. जसं की मी स्वामी समर्थांना मानते, तर प्रत्येकाचं वेगवेगळं एक उपासक दैवत असतं. त्याप्रमाणे आपण आपली उपासना करायची असते. आणि कोणतीही सेवा करताना जर तुम्ही विश्वासाने मनोभावे केली तर निश्चितच त्याचं फळ मिळत असतं. परंतु आपण जी सेवा करत असतो त्यामध्ये कुणाचंही वाईट होणार नाही, कुणाविषयी द्वेष नसेल, कुणाविषयी वाईट भावना नसेल, तर लवकरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं. म्हणून कुणाविषयीही वाईट भावना मनामध्ये न ठेवता जर सेवा केली तर लवकरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. ज्यांना शनीची 7.5 असते आणि त्याचा त्रास ज्यांना आहे त्यांनी काय करायचं आहे, तर हनुमानाच्या मंदिरात शनिवारी आपण पांढऱ्या रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे उडीद अर्पण करायचे आहे आणि मोहरीचं तेलाचा दिवा आपण त्या मंदिरात घेऊन जायचा आहे. याने काय होईल, तर आपल्यावर शनीचा जो प्रभाव आहे तो कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे, तर न चुकता दर शनिवारी आपण हनुमान मंदिरात किंवा शक्य जर झालं तर शनी मंदिरातही जायचं आहे. जसं की आपण शनी शिंगणापूरलाही जातो, पण प्रत्येक शनिवारी शनी शिंगणापूरला जाणं शक्य नाही. मग आपण आपल्या जवळच्या म्हणजे आपल्या गावातल्या किंवा आपल्या कॉलनीतल्या हनुमान मंदिरात गेलात तरी चालेल आणि हनुमंतरायाची सेवा केली तरी चालेल. शक्य झालं तर एकदा तरी शनी शिंगणापूरला जायचं आहे आणि तिथे जाऊन आपण ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या त्या तिथेही करायच्या आहे की रुईचा हार असेल, तेल असेल, तिथं आपण अर्पण करू शकतो. आणि त्याचप्रमाणे बाहेर जे भिकारी बसलेले असतात त्यांनाही आपण इच्छित जे आपल्याला जे शक्य आहे ते आपण त्यांना दान द्यायचं आहे. कारण आपण दान केल्याने काय होणार आहे, तर आपल्यावर जो प्रभाव आहे शनीचा तो कमी होणार आहे. आणि तो शनीचा प्रभाव आपल्याला कमी करण्यासाठी आपण काय करायचं आहे, तर त्या भिकाऱ्याला ज्यांना गरज आहे की खरंच ज्यांना अन्नाची गरज आहे, वस्त्र काय जे असेल त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. मग आपल्याला 7 शनिवार हा उपाय करायचा आहे की जो मी आपल्याला सांगणार आहे. तो उपाय आहे की जो कोणीही करू शकतं. घरातील पुरुष करू शकतात, मुलं करू शकतात आणि माता भगिनी करू शकतात. सलग 7 शुक्रवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करताना पुरुषांकडून 7 शनिवार सलग होऊ शकतो, पण माता भगिनी ज्या आहेत त्यांना काय होईल की अडचण येईल. मग तो शनिवार सोडून आपण पुढच्या शनिवारपासून कंटिन्यू करायचा आहे. ज्या शनिवारी अडचण असेल तो शनिवार सोडून पुढच्या शनिवारपासून कंटिन्यू करायचा आणि असे 7 शनिवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, आपला जो हात आहे आपल्या हातावर काय करायचं आहे, तर पिवळ्या मोहरी घ्यायच्या आहे. म्हणजे अगदी थोड्याशा पिवळ्या मोहरी ज्या मिळतात मार्केटमध्ये मिळतात, ज्या आपण भाजीमध्ये वापरतो त्या मोहरी वेगळ्या आणि पूजेसाठी पिवळ्या मोहरी वापरल्या जातात त्या मोहरी वेगळ्या असतात. तर मग काय करायचं आहे, आपल्या हातावर काय करायचं आहे, तर 1 चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यावर 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे. कोणतं की जे आपण स्वयंपाकात वापरतो, जे आपण रोजच्या खाण्यामध्ये मीठ वापरतो, तो 1 चिमूटभर मीठ आपल्या हातावर जे पिवळी मोहरी घेतली आहे त्या मोहरीमध्ये टाकायचं आहे. आणि आपलं हे जे बोट आहे उजव्या हाताचं, तर्जनी ज्याला म्हणतो आपण, ती तर्जनी त्या आपल्या ज्या मोहरी आणि मीठ घेतलं आहे त्यावर ठेवायचं आहे. आणि ओम ह्रीम श्रीयाय नमः, ओम ह्रीम श्रीयाय नमः
या मंत्राचा आपल्याला 21 वेळा जप करायचा आहे. या मंत्राचा 21 वेळा जप करत करत आपण ते बोट त्या मोहरीवर आणि मिठावर ठेवायचं आहे. आणि तशीच मूठ बंद करून आपण काय करायचं आहे तर आपल्या आजूबाजूला जे झाड आहे, तुळशीचं झाड सोडून त्या झाडामध्ये काय करायचं आहे, त्या मोहऱ्या आपल्याला टाकून द्यायच्या आहे. आणि प्रत्येक शनिवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपण हा उपाय करताना मनामध्ये कसलाही संकोच न ठेवता जर हा उपाय केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि निश्चितच त्याचं फळही आपल्याला मिळणार आहे. म्हणून कोणतीही सेवा करताना आपण काय करायचं आहे, कुणाचा द्वेष, कुणाचं वाईट होईल या भावनेने कोणतीही सेवा करायची नाही. आणि अर्थातच त्याचं आपल्याला चांगलं असं फळ नक्कीच मिळतं. म्हणून उद्या शनिवार आहे तर नक्कीच सगळ्यांनी हा उपाय जरूर करून बघावा. आणि तुम्हाला जो अनुभव येईल, मला जो अनुभव आला मी तो तुम्हाला शेअर केला, तसाच तुम्हाला जर अनुभव आला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.